नमस्कार छोट्या दोस्तांनो. आज मी तुमच्यासाठी एक मस्त गोष्ट घेऊन आले आहे. कोणाची गोष्ट आहे माहिती आहे? छोट्या छोट्या मेहनती मुंग्यांची. सहलीला जायला किती मजा येते नाही का? तर मग आपल्या या मुंगी दोस्तांनी पण ठरवलं की एका छानशा सकाळी आपण सहलीला जायचं. चला बघूया बरं या प्रवासाला कोण कोण निघालाय. या आहेत मुंगीताई, सगळ्यांच्या लीडर. हा आहे उत्साही छोटा पिल्लू आणि हा आहे भुक्कड गोलू. छोटा पिल्लू तो इतका खुश झाला होता, तो उड्याच मारत होता आणि विचार करत होता की आपण कोणते खेळ खेळूया. पण गोलू मुंगीच्या डोक्यात मात्र वेगळाच विचार होता. त्याला आठवत होतं फक्त यम्मी यम्मी खाऊ. मग मुंगीताई जी त्यांची लीडर होती तिच्याकडे एक मस्त प्लॅन होता. आणि हो, सगळ्यांसाठी एक महत्वाचा नियम पण होता. तो म्हणजे सगळ्यांनी रांगेत चालायचे. आणि मग काय, सगळ्या मुंग्या एका सरळ रेषेत निघाल्या. टप टप टप. चालता चालता त्यांना एक केवढी मोठी गंमत दिसली. ते बघून गोलूचे डोळे तर असे मोठेची मोठे झाले. त्याने पाहिला एक भला मोठा साखरेचा डोंगर. आणि त्याला काय वाटलं माहितीये का? हा सगळा फक्त माझा, मी एकटाच खाणार. तो धावतच साखरेकडे गेला आणि ती उचलायचा प्रयत्न करू लागला. आपल्या पूर्ण ताकदीने ढकलू लागला. पण उफ, त्याने कितीही प्रयत्न केला ना तरी तो साखरेचा डोंगर काही हलेना. गोलूला असं त्रासलेलं बघून आपल्या हुशार मुंगीताईला बरोबर कळलं की आता काय करायचं. तिने सगळ्यांना आठवण करून दिली की कोणतंही काम आपण सगळे मिळून केलं ना की ते एकदम सोपं होतं. चला तर मग सगळ्या मुंग्या आजूबाजूला जमल्या. त्यांनी सगळ्यांनी मिळून साखर धरली आणि मग तयार. 1 2 धक्का. सगळ्या एकत्र ओरडल्या, जोर लगा के हैया. आता पुढे काय झालं असेल बरं? अगदी बरोबर. तो मोठा जड साखरेचा खडा पटकन उचलला गेला. बघितलं, एकत्र मिळून काम करणं ही तर एक सुपर पॉवरच आहे, नाही का? आपला हा गोड खजिना घेऊन मुंग्या पुढे चालू लागल्या. पण लवकरच त्यांच्यासमोर एक मोठं डबकं आलं. ते मोठं डबकं पाहून छोटी पिल्लू थोडी घाबरली. तिला वाटलं, अरे देवा, आता आपण कसं जाणार? पण मुंगीताईकडे सगळ्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी आणखी एक मस्त प्लॅन होता. तिने काय सांगितलं माहितीये? काळजी करू नका. सगळेजण हात धरा, एक साखळी बनवा आणि सगळ्यात महत्वाचं, रांग मोडू नका. सगळ्यांनी एकमेकांचे हात घट्ट धरले आणि ते डबकं पण पार केलं. अखेर त्यांना सहलीसाठी एक मस्त हिरव्यागार पानाची जागा मिळाली. गोलू तर खायला तयारच होता. तेव्हा मुंगीताईने त्यांना दिवसाचा शेवटचा पण सगळ्यात महत्वाचा धडा आठवण करून दिला. तो म्हणजे वाटून खाण्यातच खरी मजा आहे. आणि बघा तर, सगळ्या मुंग्या एका गोल रिंगणात बसल्या. त्यांनी ती गोड साखर सगळ्यांनी वाटून खाल्ली आणि एकत्र खूप खेळ खेळले. हीच तर खरी मजा असते. त्या इतक्या आनंदी झाल्या की त्यांनी आपल्या या मस्त प्रवासावर एक गाणंच तयार केलं. चला, आपण पण शिकूया ते गाणं. चालल्या मुंग्या सहलीला, साखरेचा खडा घेतलाय पाठीला. एकीचे बळ मिळते फळ, काम होते सोपे पळते पळ. एका मागोमाग एकच चालती, शिस्त मोठी छान कधी न मोडती. मुंगीताई खाऊ द्या ना, वाटून खाण्याची गंमत बघा ना. किती छान गाणे आहे नाही का? यातून आपल्याला आज शिकलेल्या सगळ्या गोष्टी लक्षात राहतात. एकत्र काम करणे, रांगेत चालणे आणि हो, मित्रांसोबत सगळं वाटून खाणे. आता विचार करा बरं, मित्रमैत्रिणींसोबत मिळून कोणती कामं करता येतील? मुंग्यांना नेहमी लक्षात ठेवा, एकत्र काम करण्यात आणि वाटून खाण्यातच खरी मजा असते. चला, भेटूया पुढच्या वेळी एका नवीन गोष्टीसोबत. तोपर्यंत बाय.